लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ गरीब सामान्य कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही। त्याचे आभार जितके मानले तितके कमी आहे। अनेक लोक बिचारे रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत करतात, निवडणुकीच्या काळामध्ये बायाला बिगरी मारतात, इतकी मेहनत करतात, परंतु काही लोक पाठीमागे त्या निवडणुकीच्या काळामध्ये काय कुरकुर करत होते ते भी माझ्याकडे लोक सुनते सुनते आणि माझ्याकडे तो रेकॉर्ड आहे। म्हणजे इतके 43 वर्षाचा राजकारणी आहे, 64 वर्ष वय झाला, डॉक्टर तो साधे आता इतके जवाहर साहेब बसलेले हैं, ये तो नजर पे से पहचान लेते कि क्या बीमारी होगी, कितना खोखला होगा, कभी हाथ आता है क्या, कभी पाँव उठता क्या, कभी कोई तकलीफ होती क्या, ये तो पूछ के अपने इलाज करते हैं, डॉक्टर नहीं करते आप, क्योंकि कानून नहीं करूँगी। तो डॉक्टर भी जो ट्रीटमेंट देता है, वो डॉक्टर भी ट्रीटमेंट देते समय उसका पूरा चेहरा पट्टी, उसका आवाज से लेके, उसके हाथ से लेके, खोखले से लेके खोखले तक सब पूछ के देने के बाद वो भी हम मतदार के पास जा रहे हैं कुछ इंजेक्शन गोली देने के लिए, तो उसको वो भी नहीं पूछ रहे क्या नहीं, बहुत नाराज हो जाएगा, बीमार जा रहा है। ये सारी चीजें जो नेता है वो नेता के जात के मतदान कितने हैं, वहां के मतदान कितने हैं, वहां मत कितने मिले हैं, ये भी तो सारी चीजें सामने आई ना। आपको चुका भी नहीं कि नाही ते मीच दिलेलं जे भेटलं ते सर्व मिक्सिंग झालं असं नाही का, बूथ वाईज मशीन निघालेली आहे वासिबो। प्रत्येक माणसाने राजकारणाचा थोडा बहुत बहाणा मारून राजकारणाचे जातीनिहाय प्रचार चालू होता, त्यालाही थांबवण्याचं काम नाही। राजपूत होते ते म्हणले आपला राजपूत पडला मला, ते म्हणले आमचा महाराणा प्रतापचा पुतळा बसू लागला, मला पुतळा कुठे मी बसू लागलो, मी एक चौक बनवलेला आहे, आपलेच लोक प्रचार करू लागले, त्यांच्या व्हॉट्सअपवर पाहिलं, मला धन्य आहे। जब मैंने बाबा साहब का पुतले का दूसरा पुतले रखा तो वहां भी एक गांव में शिवाजी महाराज का रखा, तो वो भी गांव में शिवाजी महाराज, दो शिवाजी महाराज हो गए, तो काय पुतला मुझे वो देखना है, बाबा दूसरा बेटा था, ये भी तो बात है ना। अगर पहला क्या है वो बताओ, फिर दूसरा क्या है, पर पहला तो बता दो जो मैंने तोड़ रहा, जिसको मैं बेच रहा, जिसका मैं दुरुपयोग कर रहा, मैं तो महाराणा प्रताप जी का चौक मैंने बनाया, और वो एक चौक है, वो इतना बदल रहे अपना पुतला बदल रहे, ऐसे भी प्रचार कर रहे और वहां कोई डिफेंड कर रहा नहीं। एक अशोक सूर्यवंशी बोला, मैं जो इधर मीटिंग के अंदर एक बार मैंने बोला अशोक राव मुझे पुतला बना दो, मैं दो चार बना देता वहीं, लेकिन ये ऐसी भी अफवाहों का बाजार। आज शिवाजी महाराज के राष्ट्रीय पुरुष है, कोई जात के ये नहीं है, वो राष्ट्र के, वो सारे राष्ट्र के होते हैं, इसलिए उनका स्मारक बना रहे हो फरदापुर में। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ये राष्ट्रीय पुरुष है, इतना बड़ा स्मारक महाराष्ट्र में कहीं नहीं है, कोई तालुके में नहीं है, उतना वो बना रहे निकाल के बनाए बदलने वाला। अरे दादा साहब पालोदकर का यहाँ स्टैच्यू बना रहे, रामदास पालोदकर साहेब, आपण दादासाहेबांचं करू लागलो, शंकरराव चव्हाण दोन्ही नेत्याचं बनवलं, त्याच्यामध्येही राजकारण। मी जे भिंत बांधली यासाठी का राष्ट्रीय पुरुषाचा आणि राज्याचे प्रमुख नेत्याचा स्टॅच्यू सुरक्षित राहायला पाहिजे। पुतळे बनवणं फार सोपं आहे, त्याला सांभाळणं सर्वात अवघड काम आहे, आणि तो सुरक्षित राहावा इतकंच काम होतं। पण भिंत उचलून घेतली, अरे काय भिंत आहे, मी काय बॉर्डरची काही पाकिस्तान हिंदुस्थानची बॉर्डर करू लागलो होतो नाही। आणि मालकी नगरपालिकेचा
सर्व नगरपालिकेचे हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सर्वांनी फटाफट टाकलं, तरी प्रचारामध्ये साधे मुद्दे यूज करतात. याची खंत यासाठी आहे का आपल्याला राजकारणामध्ये नेहमी सतर्क राहावं लागेल की जे अपप्रचार करणारे, खोटे प्रचार करणारे, खोटं बोलणारे यांनाही तुम्हाला वेळेवर तुमच्या गावापुरती लगाम द्यावंच लागेल. आपल्याकडे खोट असेल तर आपला कान कोणी धरायचा. मी काही पुढारी करून बोलत नाही, मी एक कार्यकर्ता आहे, मी एक सामान्य कुटुंबातून इथपर्यंत पोहोचलो म्हणून सत्तेची चरबी तुम्ही कधीही आपल्या शरीरामध्ये शिरत नाही. आणि आपण जे काम करतो तो सामान्यातल्या सामान्य गरीब माणसासाठी. मी इतक्या मोठ्या राष्ट्रीय पुरुषांचा इतका मोठा फक्त मायावतीजी ज्या वेळेस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या त्यांनी कसं एकत्रित केलं तसं आपण एकत्रित करण्याचा पुण्याचा काम त्या महापुरुषाच्या बद्दल केलं. सर्व जातीचे महापुरुष घेतले. पहिले तो बोलणार की मी तुकाराम म्हणणार, ते मीच घेणार, पण नंतर सांगणार का आता काहीतरी नवीन. पुढे सोडून थकले. आता ज्यावेळेस राष्ट्रीय महामानव या रस्त्याने जे लोक अजिंठा लेणीनाथ पाहण्याला जातात ते लोक आपल्या त्या महापुरुषाचे दर्शन घेतील आणि हे आपला सर्व धर्म समभाव आहे. मी एकही मुसलमानाचा पुतळा तिथे बनवलो नाही, एकही नाही. 13 हिंदू आहे, 13 करोड रुपये खर्च करणार. वॉल कंपाऊंडापासून पूर्ण दर्शनीय सुशोभीकरण अजून पुढे फार काम आहे त्याच्यामध्ये. हे सर्व करताना दूरदृष्टी ठेवावी लागते. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांचा आदर करणं हे आपलं काम आहे. ही जबाबदारी तुम्ही मला दिलेली आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही ही गॅरंटी तुम्हाला देतो. जे सामान्य कार्यकर्ते तरुण होतकरू आहे तुमच्या गावामध्येच येते. तुम्हाला नवीन टीम बी तयार करावं. तरुणाची नवीन फौज तुम्हाला तयार यासाठी करावं लागेल. याच्यासाठी काही पुरे बाकीचे काढून टाका असंही बोलणार नाही मी. तर तुम्ही लगेच बोलतील आता चला याचा नंबर घ्या, आपला नंबर राहिला. त्यांचाही सन्मान ठेवा, त्यांचाही मान ठेवा. परंतु नवीन कार्यकर्त्यांची फौज तुम्हाला तयार करावं लागेल आणि ही तयार करण्याची स्वर्ण संधी आपल्याला 5 वर्ष आहे. एक दुसरं काम नाही का उद्या निवडणूक परवा निवडणूक आपली निवडणूक अजून 5 वर्ष बाकी आहे. 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपला का मी पुन्हा येईल. 2.5 वर्षामध्ये काही फरक पडत नाही आणि 2.5 वर्षानंतर ज्या नेत्यांनी आम्हाला काम मंत्री दिले त्याची आठवण आम्हाला आहे. म्हणून मी कोणावर नाराज नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आमचे अलायन्स पार्टनर अजितदादा पवार या तिघाही पक्षाच्या वतीने जे मंत्रिमंडळ आता स्थापित झालेलं आहे त्या मंत्रिमंडळामध्ये 2-4 दिवसामध्ये खाते वाटप होतील आणि लगेच आपल्याला आपल्या विचाराच्या माणसाला पहिले न्याय द्यावा लागेल. याचा अर्थ विरोधीवर अन्यायही करायचा परंतु आपल्या माणसाला न्याय देणं पहिले माझा कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी तुमची मदत मला लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे कोण आपला आहे कोण नाहीये, कोणी जीवाचा राग केला, कोणी रक्त काढलं, कोणी घाम काढलं, हे सर्व तुम्हाला माहित आहे. यासाठी तुमच्याकडूनच ते गाव वाईज आढावा मी गावागावामध्ये येईल. प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्याला 2 तास असं आले गेले नाहीये. आता काही राज्याची जबाबदारी आपल्यावर एकट्यावरच असते. आपल्याला गाव वाईज तालुका वाईज आपल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी त्या भागामध्ये काम केलं त्या भागामध्ये मतदान आपल्याला दिलं ते देण्यामध्ये जे कमी पडलं त्याची कारणही शोधावं लागल. असं नाही वाऱ्यावर सोडून राजकारण कधी होत नाही. जिंकल्यानंतर त्याची मस्ती आपल्याला चढत नाही, हारने का कमी आपल्याला होता नाही. इसलिए खुशी का मात्र रहते
राजकारण में अपने पास कुछ था ही नहीं तो अपना जाएगा क्या? जिसके पास सब कुछ था उनको कुछ नहीं मिला, अपने पास कुछ नहीं था, ईश्वर अल्लाह भगवान ने हमको सब कुछ दिया। इसलिए राजकारण की अगली स्ट्रेटेजी जो ठहराना, राजकारण करते समय हमको बारीकी से सोचना भी होगा, अभ्यास भी करना होगा, कोई धर्म पे कोई जात के ऊपर अन्याय नहीं होगा, इसकी भी दक्षता लेना होगी। प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या भावना असतात, त्या भावनेशी आपल्याला कोणाचीही मन दुखणार नाही, कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही, कोणत्याही जातीवर धर्मावर आपल्याकडून चुकणार नाही। या सर्व गोष्टी बारकाईने आपल्याला शोधावरून राजकारण करावं लागलं। काही लोकांनी काही केलं तर त्यांचं काही होत नाही। आपल्या माणसाने एक चूक केली कधी इकडचं बी कट करतात, तिकडचं बी कट करतात आणि नंतर दाखवतात। अनेक आपल्या लोकांचे मध्ये काही लोक हे बी विचार वाटतात, ते पाहतात इथून सुरू झालं इथून कशी निगेटिव्ह कुठून बातमीवर किती शोधतात। पत्रकार मनसूर बस शिवाजी बाकी पत्रकार भी जाहिरात केली जाते, सभा में भी आना चाहिए। इतने हजारों लोग एक दिन में जमते, वो भी नहीं। मैंने कल ही बात किया, जब मैं नागपुर में था वहां से फोन किया और यहाँ आज हमने ये कार्यक्रम रखा, एक प्रोग्राम रखा। मैं भी देखना चाह रहा था अभी टाइगर जिंदा है, काहीतरी सत्यता ठेवायला, राजकारणामध्ये सत्य ही बोलावं। प्रत्येक गोष्टीवर तुम्ही राजकारण करता हे आश्चर्य। माझ्या घरामध्ये दुःख झालं तर वेगळं माणसं करतात, हो अरे तुमच्या काय घरात मला घरी येणं मला तिथं कळतं ना, माझ्या स्वतःच्या बायकोच्या बद्दल मी आपण बोलतो किती पागल लोक काय करावं यार, मला जीव येते त्यांच्या। तर राजकारणाच्या सीमा असाव्यात, प्रत्येकाच्या घरामध्ये सुख दुःख आहे आणि सुख दुःख हे येतात जातात, पण त्यालाही राजकारणाशी जोडावं म्हणजे किती दुर्दैव आहे या राजकारणी आपल्या विरोधी लोकांचं। मला याचं आश्चर्य वाटतं, प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येने इथे आला 7-8 हजार लोक असेल तर सर्वांच्या घरामध्ये काही ना काही दुःख आहे, काही ना काही परेशानी आहे, पण याच्यासाठी उपाय नाही आहे। डॉक्टर आहे, इंजेक्शन आहे, गोळ्या आहे, पण त्यामध्ये मी राजकारणाचा पार्टनरला जोडायचं, मला याचं आश्चर्य होतं। आणि काही नाही, ठीक है अपन तो दुश्मन जिंदा रहने की दुआ करते मेरी मर्जी की दुआ जिंदा रहने की उससे कोई कौवे के गाँव वो तो ऊपर से जब बटन दब जाता है तो कोई दुनिया की ताकत उसको रोक नहीं सकती है, कोई मार भी नहीं सकता और हरा भी नहीं सकता। उसका नमूना ही मैं तुम्हारे सामने है। ये जो राजकारण है, ये राजकारण में कहीं दफा कहीं वक्त कहीं बेवजह मैं बेवजह बेहद में हंसते रहता हूँ। हमारे दुश्मनों को तो ऐसा ही मारता वो देख देख के रात भर होंगे वो अपनी इतना डरेंगे इतना हसरत। मुझे तो तुमने सतर्क कर दिए, मुझे तो वो नमूने देखने में आ गए कि जो कपड़े बदल रहे हैं, पार्टी बदलना तो दूर की बात है, वहीं इधर से भी झेप उधर से भी लोगों ने किरणों को निकाल के अपने खिलाफ कपड़े बदलने भाई मरने के बाद में जनाजा उठाया जाता तो मगर मरने के पहले बड़ा जो है वही चीज की खुशियां मना रहा है। खुशियां भी उन्होंने इसलिए बनाई कि उन्होंने भी पटाखे लाए थे, उन्होंने भी गुलाल लाए थे, पर गुलाल खेलने को चांस नहीं रहता है हर साल, फोड़ने को पटाखे को टाइम नहीं रहता है, इसलिए पहले ही फोड़ते थे।
पहले ही अपना, पर इस वक्त एक बात बहुत सही हुई कि वो जो लीड 9,000 की गई, जो जो अंदर छुपे थे सब बाहर आ गए। उनको बताने की आने की जरूरत ही नहीं। सही बात तर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आधी मी कसलो होतो, मी होतो, मनसूर बी होता, नितेश शिवाजी, आम्ही सर्व 7-8 लोक होता आणि मी होता शेवटपर्यंत हारणं जिंकणं हे चालत असतं. परंतु राजकारणामध्ये जी कुटील नीती वापरली गेली, यावेळेस कुटील नीती तो अभ्यासाचा भाग आहे. यावेळेस कुटील नीती ज्या ज्या लोकांनी वापरली, फक्त शोपीस म्हणून आपल्या सोबत राहिले, त्याचाही अभ्यास करणं फार जरुरी आहे. राजकारणामध्ये जी कुटील नीती वापरली गेली, यावेळेस कुटील नीती तो अभ्यासाचा भाग आहे. यावेळेस कुटील नीती ज्या ज्या लोकांनी वापरली, फक्त शोपीस म्हणून आपल्या सोबत राहिले, त्याचाही अभ्यास करणं फार जरुरी आहे. अडीच वर्षानंतर सत्तेमध्ये येणार, पण आतापासून तुम्हाला सतर्क राहावं लागेल. आणि हे राहिलं नाही तर मग राजकारण करण्याचा तुम्हाला मला कोणताही अधिकार राहणार. मी जे शब्द बोलू लागलो, मला कोणाचा विरोध करायचा नाही, परंतु प्रत्येकाने राजकारणामध्ये आपला आत्मविश्वास, आत्मचिंतन बंधन करणं जरुरी आहे. कारण की एक दिवसाचा राजकारण नाही आहे. प्रत्येक वर्षी निवडणुका येतात, त्या निवडणुकीमध्ये कोणी गाफील राहू नये यासाठी आपल्याला सर्वांना पुढच्या भविष्याची तयारी, 29 ची तयारी